विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्या आवडत्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, जशा की आपण बेसिक टर्मिनॉलॉजी बघतोय, आता सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन सब्जेक्ट एम्प्लॉयबिलिटी स्किल याच्यावरच्या क्वेश्चन बँक्स फर्स्ट इयर तसेच सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, त्याबरोबरच आमचे हे व्हिडिओ एक दिवस आड, एका दिवसाच्या नंतर दररोज YouTube वरती पडतील. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता मला तुमचा रिस्पॉन्स हवाय. आवडले तर लाईक करा, पण ॲटलिस्ट ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघा, त्याच्यावरती आम्हाला सजेशन द्या आणि अभ्यास करा. कारण तुमची जी एक्झामिनेशन आहे ती MCQ बेस्ड आहे. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड आहे. तर या ठिकाणी मी त्याचं इलॅबोरेटिव्ह डिस्क्रिप्शन देणार आहे, जे की तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थितपणे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे. चला तर मग चालू करूया. आपल्या आवडत्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन मध्ये विषयाचं नाव आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल विच इज अ कॉमन फॉर ऑल स्टुडंट. त्यामध्ये फर्स्ट इयरचे आपण क्वेश्चन बघूया. करू का मग चालू? चला विद्यार्थी मित्रांनो, एम्प्लॉयबिलिटी स्किल्स फॉर फर्स्ट इयर CTS स्टुडंटसाठी जी क्वेश्चन बँक आहे त्याचा हा इंडेक्स आहे. त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर बनवू आपण, जो की आहे इंट्रोडक्शन टू एम्प्लॉयबिलिटी स्किल. दुसरा महत्वाचा चॅप्टर आहे कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड सिटिझनशिप. सध्याचा विद्यार्थी मित्रांनो करंट टॉपिक आहे. तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह मध्ये जा, यामध्ये तुम्ही UPSC ला जा, भविष्यामध्ये कधी ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसन MPSC ला जा, किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह SCC ला जा. कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये हा विषय मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे प्रोफेशनल इन 21st सेंचुरी. चौथा चॅप्टर आहे आपला बेसिक इंग्लिश स्किल. पाचवा आहे आपला कम्युनिकेशन स्किल. सहावा आहे इसेन्शियल ऑफ डिजिटल स्किल. सातवा आहे फायनान्शियल अँड लीगल लिटरसी. हा इंटरेस्टिंग आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. याचाच पार्ट अँड पार्सल कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर आहे डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन आहे. त्यानंतर तुमचं एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आहे, फार महत्वाचं आहे. IMP चॅप्टर. कारण आपण ITIचे मुलं, आपण जॉब सीकर नाहीत, आपल्याला जॉब नाही पाहिजे, आपण जॉब क्रिएट करणार, त्याकरता हा महत्वाचा आहे सर. त्यानंतर करिअर डेव्हलपमेंट आहे. गोल सेटिंग फार महत्वाचं आहे बघा. गोल सेटिंगचा पार्ट अँड पार्सल आहे तुमचं UPSC आहे, MPSC किंवा CGLच्या एक्झाम किंवा SCCच्या एक्झाम. कस्टमर सर्व्हिस आहे, आपल्याला माहिती पाहिजे. आणि अप्रेंटिसशिप आणि जॉबशी रिलेटेड मी तुम्हाला कमिटमेंट केलेल्या विद्यार्थी मित्रांनो की आम्ही काय करू, जॉब न्यूज ह्या चालू करणार आहेत. आणि आपण त्यामध्ये बघताल की बरेचसे तुम्हाला मी जॉब ऑपॉर्च्युनिटी सांगणार आहे. तर झालं ना क्लिअर आपल्याला? पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज अन एम्प्लॉयबिलिटी स्किल. खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल शी रिलेटेड कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? पहिलं आहे गुड इंटरव्ह्यू स्किल. दुसरा आहे गुड कम्युनिकेशन स्किल. तिसरा आहे डिजिटल स्किल, की ऑल ऑफ दिस, किंवा याला ऑल ऑफ द अबोव आपण असं म्हणू शकतो. तर सांगा बरं. आता याचं इल्युस्ट्रेशन मी तुम्हाला देणार आहे की बाबा एम्प्लॉयबिलिटी स्किल तुम्हाला जर डेव्हलप करायची असेल तर ऑब्विसली आहे तुमची इंटरव्ह्यू स्किल चांगली पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन सुद्धा इफेक्टिव्ह पाहिजे, आणि तुम्हाला डिजिटल लिटरसी सुद्धा पाहिजे. आता डिजिटल लिटरसी मध्ये तुम्हाला
कम्प्युटर हँडल करता आलं पाहिजे. जर तुम्ही कम्प्युटर ITIचे विद्यार्थी असताल, कोपाचे विद्यार्थी असताल, तर तुम्हाला हार्डवेअरचं सुद्धा नॉलेज पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला डिजिटल इत्यंभूत स्किल डेव्हलप झाल्या पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यू स्किलही लागते आपल्याला, कम्युनिकेशन स्किलही लागते आणि डिजिटल स्किलही लागते. म्हणून याचा करेक्ट आन्सर काय? ऑल ऑफ द अबोव. म्हणून खाली दिलेल्या ऑप्शन पैकी जर तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी स्किल जर डेव्हलप करायची असेल तुमच्यामध्ये, तर तुम्हाला ह्या सर्व स्किल तुमच्यामध्ये लागतात, तर आणि तरच तुमच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल आल्यात असं तुम्ही म्हणू शकता. हे इल्युस्ट्रेशन आम्ही तुम्हाला देणार आहे. तर आला ना मग तुमच्या लक्षामध्ये की बाबा, तुम्हाला जर एम्प्लॉयबिलिटी स्किल पाहिजे असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू चांगला टॅकल करता आला पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन हे फ्लुएंट पाहिजे आणि तुम्हाला डिजिटल लिटरसी सुद्धा पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सिरीजमध्ये बघितलेलं आहे की कम्प्युटरचं काय इम्पॉर्टन्स आहे. बेसिक टर्मिनॉलॉजीमध्ये तुम्हाला एका ठिकाणी सांगितलेलं आहे मी, नेटवर्किंग वगैरे. यस, दॅट इज नथिंग बट द डिजिटल स्किल. तर सगळ्यांना लक्षात आलं. म्हणून याचा आन्सर काय आहे? ऑल ऑफ दिस किंवा ऑल ऑफ द अबोव. क्लिअर? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, an employee is someone who dash. एक एम्प्लॉय कोण असतो? विद्यार्थी मित्रांनो, जो नोकरी करतो त्याला एम्प्लॉई म्हणतात आणि जो नोकरी देतो त्याला एम्प्लॉयर म्हणतात. हे लक्षात ठेवा. मग आपला प्रश्न काय की नोकरी करणारा खालीलपैकी कोण आहे? प्रश्न कधी समजून. MCQ मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टू अंडरस्टँड द क्वेश्चन. पहिल्यांदा प्रश्न समजून घेणे फार महत्वाचं आहे. पहिलं काय? टू अंडरस्टँड द क्वेश्चन. तर क्वेश्चन काय की एम्प्लॉय कोणाला म्हणायचे? आणि मी तुम्हाला सांगितलेलं एम्प्लॉयर म्हणजे नोकरी देणारा आणि एम्प्लॉय म्हणजे नोकरी करणारा. तर खालीलपैकी नोकरी करणारा कोण आहे? नोकरी देणारा नाही, नोकरी करणारा कोण? एम्प्लॉय. आणि नोकरी देणारा कोण आहे? एम्प्लॉयर. हा नोकरी करणारा आहे आणि हा नोकरी देणारा आहे. ठीक आहे. मग आपला प्रश्न काय? नोकरी करणारा खालीलपैकी कोण आहे? तर पहिलं ऑप्शन आहे गोज टू स्कूल टू स्टडी. जो शाळेमध्ये अभ्यासासाठी जातो त्याला आपण काय म्हणतो? बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट. नोकरी करणारा कोण आहे? स्टुडंट, विद्यार्थी. मग हे ऑप्शन होऊ शकते का विद्यार्थी मित्रांनो? नोकरी करणारा स्टुडंट आहे का? स्टुडंट नोकरी करतो का नाही? तो त्याचे स्किल डेव्हलप करण्यासाठी शाळेमध्ये जातो. म्हणून हे ऑप्शन होईल का? नाही होणार. डज नॉट वर्क. विद्यार्थी मित्रांनो, जो काम करत नाही त्याला आपण नोकरी करणारा म्हणू शकतो का? नाही. इवन स्टुडंटला सुद्धा काम करावं लागते. पण आपला प्रश्न काय की खालीलपैकी नोकरी करणारा कोण आहे? जो काम करत नाही तो नोकरदार होऊ शकत नाही. असं कुठं आहे का की नोकरी करणारा आहे, नोकरीवर गेल्याच्या नंतर काम करत नाही, म्हणून हे ऑप्शन होईल का? नाही होणार. डज नॉट वर्क इज अ नॉट अ ऑप्शन. गोज टू स्कूल नॉट अ ऑप्शन. शाळेत जाणाऱ्याला आपण काय म्हणतो? विद्यार्थी म्हणतो. आता आपण चौथा ऑप्शन बघूया. गोज टू प्ले. खेळायला जाणारा. खेळायला जाणारा खेळाडू असू शकतो किंवा तुमच्या हेल्थसाठी तुम्ही खेळायला जाता, तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही खेळायला जात असताल, तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी खेळायला जातात, त्याला आम्ही खेळाडू म्हणू. मग तो नोकरदार वर्ग किंवा नोकरी करणारा होऊ शकतो का? नाही. तिसरं ऑप्शन आहे वर्क फॉर सॅलरी. पगारसाठी काम करणारा. म्हणजेच कोण?
एम्प्लॉई, पगारसाठी काम करणारा जो आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, एम्प्लॉय. मग यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्क फॉर सॅलरी, पगारासाठी जो काम करतो त्याला आम्ही काय म्हणलेलं आहे, एम्प्लॉय. मी परत एकदा वाचतो. An employee someone who goes to school, शाळेला जाणारा विद्यार्थी आहे. जो काम करत नाही त्याला आपण कामचुकार, कामचोर म्हणू. आणि जो खेळायला जातो, खेळाडू, प्रोफेशनल असेल तर खेळाडू, नाही तर एंटरटेनमेंटसाठी, विरंगुळ्यासाठी खेळ खेळतो. पण जो सॅलरीसाठी काम करतो त्याला आम्ही काय म्हणलेलं आहे, एम्प्लॉय. आवडलं ना तुम्हाला आमचं एक्सप्लेनेशन? तर तुम्हाला असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील, बघायचे असतील तर आमच्या IVVP ऑनलाईन या चॅनलला यूट्यूबवरती व्हिडिओचा आनंद लुटा, अभ्यास करा आणि भविष्यामध्ये प्रोग्रेस करा. धन्यवाद.